आपल्याकडे समज असा आहे, दृश्य स्वरूपातल्या सगळ्या गोष्टींमध्ये माणसाचे विश्वास लवकर बसतात कारण ती गोष्ट दिसते. एखाद्या घटनेचा धारणेवर काय परिणाम होतो आणि धारणा विचारांवर काय परिणाम करते, विचार भावनेवर काय परिणाम करतात आणि भावना वर्तनामध्ये कशी येते. एक तार्किक विचार करणारं मन असतं आणि एक अतार्किक विचार करणारं मन असतं. म्हणजे मला वाटतं की हा दुखावला असेल माझ्या या शब्दाने. दुसरा म्हणतो त्याने पण तर आपल्याशी असं खूप वेळेस बोललेलं आहे. मी एकदा बोललो तर काय झालं की तुम्हाला व्यक्त करता येणारं लोकांना दिसणारं हिमनगाचं 1% टोक आहे, बाकी 99 ते खाली आहे. आणि भावना ह्या ऑलवेज सिनियर आहेत तुमच्या मेंदूमध्ये. गर्भसंस्कार त्या जागी जाऊन तास दीड तास ते गर्भसंस्कार असते. तिथे छान तुम्हाला सेल्फ इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातील. स्वतःला काय इन्स्ट्रक्शन्स द्यायचे ते शिकवलं जाईल. तुम्हाला प्राऊड फील होईल अशा गोष्टी ऐकवल्या जातील. पण घरामध्ये 23 तास जे तुम्ही राहणार आहात त्या घरामध्ये तुम्हाला जर फक्त रिस्पेक्ट जरी त्या महिलेला दिला तरी सुद्धा ते बाळ फिट येणार आहे. कारण हा बिलीफ्सचा खेळ आहे. तर हे सगळेच बिलीफ्स असं म्हणतात का मर्डर कर, ते नाही म्हणतात. ते फक्त तुम्हाला सांगतात की ह्याच्यामुळे तू त्याला शिक्षा देऊ शकतो. आणि असे पण बिलीफ्स आहेत ते म्हणतात जाऊ दे, सोड, माफ कर त्याला, मोठा हो. म्हणजे एरवी असतंच प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये दोन्ही बिलीफ्स येतात की ती फाटलेली साडी म्हणजे वॉरचं रूप घेते आणि मग तुम्ही ते हेल्मेट, ते सगळं बंदूक, तुम्ही ते ग्रेनेड वगैरे घेऊन तो ते फील आणतो आणि तो म्हणतो की तुझ्यासोबत काहीतरी भयंकर सुरू आहे. ताणतणाव जगभरामध्ये विविध घटनांमधून येणार आहे. तो अपरिहार्य भाग आहे. तो कंपल्शन मधला पार्ट आहे. येणारच. सायकोलॉजिस्ट बिईंग मानसतज्ञ 2 दिवस सोडले तर उरलेल्या 1.5 दिवसामध्ये काय विचार जमेल का आपल्याला. मग एखादी असं उत्तर असेल नाही वाचता आला तर आपण मोबाईल उघडून बघून मग त्यांना सांगितलं तर मी कुठल्या तरी गोष्टींमध्ये अडकलोय, कॉन्फ्लिक्टमध्ये आहे, माझा भावंड किंवा माझी तुम्ही कोणासोबत तरी तुलना करताय. अशा या 4-5 गोष्टी याच्या मागे खूप असतात आणि हे अंगात येणं त्याच्यातलंच आहे. अटेन्शन सीक होतं ना सगळ्यांचं. गोष्ट छोटी मोठी रॅशनलाइज करणे. रॅशनलाइज झाली म्हणजे तुम्हाला ती स्वीकार. तुम्ही ती गोष्ट स्वीकारली की मग तुम्हाला काम करायला सोपं जातं. 8 आर्स प्रोडक्शन्सच्या प्रेषित की पोटलीमध्ये तुम्ही जर नियमित बघत असाल तर तुमच्या लक्षात येतं की वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं येतात. पण ही सगळी माणसं जी आहेत ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये जोडल्या गेलेली आहे मानवी भावभावनांसोबत. आजचा मात्र आमचा जो पाहुणा आहे ते आमचे मित्र आहेत, ते स्वतः शायर आहेत, उत्कृष्ट शायरीचे अभ्यासक आहेत. दोघंही पती पत्नी मिळून समुपदेशनाचं अप्रतिम असं काम करतात. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करणारे, शायरीचा तेवढाच अभ्यास असलाय बशर नवाज हे जे छत्रपती संभाजीनगरचे अत्यंत थोर असे शायर होते, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वतः एक संस्था चालवणारे, त्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम घेणारे, मित्रांना खाऊ पिऊ घालण्यामध्ये अत्यंत आवड असलेले, विद्यार्थी प्रिय, मित्रवर्गांमध्ये प्रिय असलेले डॉक्टर संदीप शिसोदे सर माझ्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. बाप, जन्मात मी एवढं कौतुक खरंच कोणाचं केलेलं नव्हतं, पण आज तुझ्याकडे बघितलं की करावंसं वाटतं. एक लक्षात असं येतं की पर्सनॅलिटी एका हिरोची आहे. मेंदूमध्ये असंख्य विचार चाललेले असतात, ते शायरांचे असतात आणि काम मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये करतात. पहिला प्रश्न असा आहे, मानस उपचार तज्ञ की मानस तज्ञ, का सायकोलॉजिस्ट, का सायकोथेरपिस्ट, का मेंटल हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर, नेमके कोण आहात आपण? MBBS नंतर DPM आणि त्याच्यानंतर MD, जे मेडिकल सायन्समधून पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले असतात आणि ज्यांना गोळ्या इंजेक्शन्स देण्याचे अधिकार असतात ते सगळे सायकॅट्रिस्ट, ते मेंदू आणि मनोविकार तज्ज्ञ असं त्यांना संबोधलं जातं. मानसोपचार तज्ज्ञ, मानसतज्ञ आणि थेरपिस्ट आणि अशात पुन्हा एक लाईफ कोच, पॅरेंटिंग कोच, काउन्सिलिंग थेरपिस्ट, ही सगळी जी आहेत ही सायकोलॉजिस्ट म्हणजेच मानसतज्ञ, ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर MPhil आणि PhD अशी कोर्स झालेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
भारत सरकारच्या रिहॅब काउन्सिल ऑफ इंडिया जी आहे त्याचं प्रमाणपत्र असलेली जी सायकोलॉजिस्ट आहेत त्यांना हे सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार असतो. मग आपण कोण आहोत? सायकोलॉजिस्ट, मानसतज्ञ. मानसतज्ञ. नॉर्मली भारतामध्ये असं समजलं जातं की हा माणूस वेडा आहे, मानसिक याला काही समस्या असू शकतात, याच्याकडे कोणाचंही लक्ष जात नाही. माणसं पागलच असतात का? याच्यामध्ये आधी काही नसतं का? आपल्याकडे समज असा आहे, आपण एक उदाहरण जर बघितलं तर पूर्वी काही काही वर्षापूर्वी म्हणजे 100-125 वर्षापूर्वी म्हणजे माझ्या बालपणात तरी वडिलांकडनं मला कुठला छोटा मोठा जर आजार झाला तर ते कुठला तरी काढा, कुठला तरी पाला किंवा घरगुती उपाय मोस्टली ते करायचे. आणि त्याच्यानंतर मग बऱ्याचशा गोळ्या म्हणजे मी तर असं म्हणतो की सर्वसामान्य मेडिकलवर जाऊन गोळ्या घेणारे हे 80% जास्त असतील हो. आणि डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन घेऊन जाणारे असतील. म्हणजे त्यांना माहिती की या लक्षणासाठी या नावाची गोळी घ्यायची. करेक्ट. दृश्य स्वरूपातल्या सगळ्या गोष्टींमध्ये माणसाचे विश्वास लवकर बसतात कारण ती गोष्ट दिसते. पण सायकोलॉजी असा भाग आहे ज्याच्यामध्ये भावना असतील, विचार असतील आणि वर्तन असतील. ओके. या तिन्ही गोष्टींचा समज फार नसतो किंवा याचं काही कोऑर्डिनेशन आहे. या गोष्टी अजून आपल्या लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागणार आहे किंवा त्या बरेच वर्षापासून खूप कमी प्रमाणात पण लोकांना ह्या गोष्टी समजत आहेत. त्याच्यामुळे एखाद्या घटनेचा धारणेवर काय परिणाम होतो आणि धारणा विचारांवर काय परिणाम करते, विचार भावनेवर काय परिणाम करतात आणि भावना वर्तनामध्ये कशी येते. बापरे. तर मग वर्तन दिसलं वेड्यासारखं म्हणजे सर्वसामान्यापेक्षा वेगळं काहीतरी, म्हणजे काहीतरी तुटक बोलतोय, जो विषय सुरू आहे त्याला सोडून काहीतरी कनेक्ट होतोय किंवा कुठल्या तरी हातवारे असे करतोय किंवा कुठलं तरी ॲग्रेशन जास्त दाखवतोय. ज्या लोकांमध्ये इतरांपेक्षा वागणं बोलणं ज्या लोकांमध्ये दिसतं त्यांना असं म्हटलं जातं की यांना काहीतरी सायकोलॉजिकल इश्यू आहे, डिसऑर्डर आहे आणि त्या लोकांना मेडिकल सायन्स लवकर मदत करू शकते. जी लोक आतल्यात घुसमटतायत, कमी बोलतायत, समाजामध्ये मिक्स होत नाही आहेत, हसत नाही आहेत लवकर, चार चौघांमध्ये मिसळायला त्यांना कंटाळा येतो, एकट्या एकट्यामध्ये राहतात किंवा छोट्यात छोटी गोष्ट जरी असेल तर त्याला एक्झॅगरेट करतात. मग माझ्याबरोबरचे लोक ठीक नाही आहे, माझ्यासमोर सगळं निगेटिव्ह चालू आहे, माझं चांगलंच होत नाही आहे, या सगळ्या लोकांसाठी म्हणजे त्याच्यामध्ये अगदी थोडक्यात जास्त मोबाईल बघणे, चिडचिड करणे, सतत निगेटिव्ह विचार करणे, सतत चिंता करणे, सतत नैराश्यामध्ये राहणे, सर्वसामान्यपणे या सगळ्यांचा थेरपिस्ट आणि काउन्सिलिंगच्या माध्यमातून उपचार करता येतो आणि हा मानसतज्ञ हे उपचार सहज करू शकतो, निचराव होऊ शकतो. म्हणजे होऊ शकतो. कुठल्या तरी एका अत्यंत महान संशोधकाचं एक वाक्य मी असं वाचलं होतं कधीतरी. ते म्हणाले की जगातले 80% लोक वेडे आहेत आणि जे 2% नाही आहेत असं समजतात ते इस्पितळात असतात. सो ही गोष्ट खरी आहे. प्रत्येक जण मानसिकरित्या कुठल्या ना कुठल्या तरी आजाराला सामोरं जात असतो. म्हणजे माझ्यासारखा माणूस किंवा तुझ्यासारखा माणूस किंवा आपल्या निर्माते किशोर निकमांसारखा माणूस हाही मानसिक आजाराशी लढत असतो, झगडत असतो. त्याला तो आजार असतोच. अगदी हा प्रश्न बरोबर म्हणलात तुम्ही. एक उदाहरण म्हणून सांगतो की कुठल्या तरी शरीराचा एक पार्ट दुखतोय. करेक्ट. मग मानच दुखते, हातच दुखतोय, कंबरच दुखतंय, गुडघेच दुखतायत, ठणकच सुरू आहे, डोकंच दुखतं. मायग्रेन असं सहज म्हणतात लोक, मला मायग्रेन झालाय. या सगळ्या आजारांमध्ये मी असं बघतो की खूप साऱ्या टेस्ट होतात. MRI होते, सिटी स्कॅन होते, Correct. वेगवेगळ्या EEG होतात, ECG होतात, सगळ्या गोष्टी नॉर्मल येतात पण गोळ्या मात्र सुरू आहेत. ही सगळी लोक सायकोसोमॅटिक डिसऑर्डरची असतात. कुठला तरी ताण, कुठला तरी तणाव जेव्हा योग्य पद्धतीने त्याचा निचरा होत नाही, त्याच्यावर योग्य पद्धतीने काम होत नाही, अशा वेळेला तो शरीरामध्ये केमिकल इम्बॅलन्स जास्त झाला, कमी झाला की तो शरीरामध्येच जाणार. तो कुठे जाणार? कारण तुमच्या भावना, विचार आणि वर्तन जे आहे त्याचं सेंटर तुमच्या शरीराचा एक भाग आहे. करेक्ट. ते अविभाज्य घटक आहे तो. त्याला तुम्ही टाळू नाही शकत.
किंवा हा जो सगळा निसरा न झालेला पार्ट आहे, दुखावलेला पार्ट आहे, चुकीच्या धारणांनी ग्रस्त झालेला विचार आहे, तो विचार तुमच्या शरीरामध्ये काम करतो आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठेतरी आपण कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करतोय आणि ती व्यक्ती आपला गैरफायदा घेतेय. सध्या भावनिक नात्यांमध्ये, नाते जे असतात ना, जी विशेषतः बॉन्ड जी असतात, अशा नात्यांमध्ये छोट्या छोट्या चुकीच्या शब्दाने, चुकीच्या वागण्याने लोक ती गोष्ट मनात ठेवतात आणि सतत त्या विचारामध्ये राहतात. ओके. दुखावलेल्या, दुःखी, चिंतित अशा अवस्थेमध्ये राहतात आणि यांना मी मानसिक दृष्टिकोनातून आजारी नाही म्हणणार, पण अस्वस्थता निश्चित आहे. आपल्याकडे आणखीनही असं एक म्हटलं जातं की एखादा माणूस जर समजा असं म्हणतात नजर लावून बसलेला आहे, त्याला विचारलं की काय चाललंय, बॅक ऑफ द माइंड काहीतरी चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे ते तसे बसलेले असतात. हे असतं बॅक ऑफ द माइंड वगैरे असं काही असतं आपल्या मेंदूत सातत्याने विचार चालू असतं. आपल्या मनामध्ये म्हणजे लोकांना समजेल असा शब्द मन म्हणजे मेंदूच आहे, बुद्धीच आहे. तर एक तार्किक विचार करणारं मन असतं आणि एक अतार्किक विचार करणारं मन असतं. मग उदाहरणार्थ म्हणजे मला वाटतं की हा दुखावला असेल माझ्या या शब्दाने, दुसरा म्हणतो त्यांनी पण तर आपल्याशी असं खूप वेळेस बोललेलं आहे, मी एकदा बोललो तर काय झालं. करेक्ट. तो सेल्फ टॉक असतो, ओके. स्वतःशी स्वतः केलेला टॉक. या मधून बरेचदा संघर्ष होतो. सिगमंड फ्रॉइड असं म्हणतो की ईड, इगो आणि सुपर इगो अशा कन्सेप्ट त्यांनी या सोलच्या सांगितल्या आहे, अंतर्मनाच्या सांगितल्या आहे. आणि त्यांनी अनकॉन्शियस या कन्सेप्टला हिमनगाची उपमा दिली आहे. अच्छा. म्हणजे तो असं म्हणतोय की तुम्हाला व्यक्त करता येणारं, लोकांना दिसणारं हिमनगाचं 1% टोक आहे. अच्छा. ओहो. बाकी 99 ते खाली आहे समुद्राच्या. तसंच अनकॉन्शियस माइंड हा इतका खोलवर असतो. म्हणजे अगदी 7-8 वर्षाचा असताना काहीतरी तुमच्यासोबत एखादी घटना घडली, त्याचा इम्पॅक्ट आजपर्यंत असतो. अरे बापरे. त्याचा इम्पॅक्ट आजपर्यंत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल की एक मूल होतं माझ्याकडे आणि ते 21 वर्षाचं आहे आता. तो असं म्हणतो की माझे आई वडील मला सतत नेहमी असं लहानपणापासून म्हणत आली आहेत कि तुझसे नहीं होगा, तू कर नहीं पाएगा. ओके. तेरे को ना काही सपोर्ट की जरूरत गिरती है, तू करू नाही शकत. म्हणजे त्यांनी माझ्यासोबत 2000 चांगल्या गोष्टी केलेल्या असतील, पण ही गोष्ट त्यांनी दर कुठल्या तरी इव्हेंट नंतर बोलल्यामुळे माझ्या डोक्यात ती गोष्ट सतत बसली आहे. तर तुम्ही एकदा त्यांच्याशी पण बोला. मी त्याच्या आईवडिलांशी पण बोललो. त्याच्या आईवडिलांचं साधारण 60-62 वय होतं. मी त्यांना पण विचारलं. ते म्हणले की काय होतं, 2-3 मुलींच्या नंतर हा झाला आणि मग असं झालं. मी म्हटलं तुम्ही त्याला काय सांगितलंय? तर ते म्हणले माझ्या वडिलांनी जे मला सांगितलं मी तेच त्याला सांगितलं. माझे वडील पण मला सांगायचे की तुझसे नहीं होगा. अच्छा. हाँ, तुझसे नहीं होगा, तू कर नहीं पाएगा, जितना मेरा खड़ा किया है मैंने बिझनेस उतना ही कर, तू ज्यादा कुछ कर मत. आणि मग मी त्याच्यातनं असं विचार केला की मला तर करून दाखवायचं आहे. हो. त्यांनी पॉझिटिव्हली घेतलं. त्यांनी काय केला की त्या तुझसे नहीं हो पाएगा याचा संघर्ष जो आहे, त्या संघर्षामध्ये त्याला चॅलेंज केली. मैं करके दिखाऊंगा. मैं करके दिखाऊंगा. आता चॅलेंज केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन्स खूप मिळतात. आणि ह्यांनी मला असं कसं म्हणतोय हा, मग खरंच मी करू शकणार की नाही? या कॉन्फ्लिक्टमध्ये, या संघर्षामध्ये तुम्ही अडकलात की मग तो बरोबर की मी बरोबर, याच्यामध्ये त्याला ओव्हरकम करायला तेवढा स्कोप नाही मिळाला आणि मग तो त्याच चक्रात अडकला. म्हणजे जो विचार त्याच्या वडिलांनी केला, त्यांनी तो पॉझिटिव्हली घेतला, त्यांनी यशस्वी केला. पण त्यांनी असं लक्षात आलं की हा सेम प्रश्न मी जर माझ्या मुलाला विचारला तो माझ्याही पेक्षा मोठा होईल, पण तो मात्र त्या गर्तेत अडकला आणि तो फसला. आणि असं पण आहे ना की मैंने करके दिखाया है ना, अभी इसको करने की जरूरत नहीं है. जो मैंने मेरे बाप से कॉन्फ्लिक्ट किया है, मेरे इसको क्या जरूरत है अभी करने को. पण मुलाचं जे आपण आता म्हणलो की त्या शब्दासाठी त्यांनी तार्किक बुद्धी न वापरता अतार्किक बुद्धी वापरली. आणि भावना ह्या ऑलवेज सिनियर आहेत तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या डोक्यामध्ये. ओके.
त्यांचं एस्टॅब्लिशमेंट, त्यांची आस्थापना ही जुनी आहे. अच्छा, ओके. बुद्धीची आस्थापना आत्ता आत्ता काही वर्षात आलेली आहे. 100-125 वर्षात थोडी कळायला लागली आपल्याला, की शेतीचा आकार किती टाकल्यावर किती येईल वगैरे वगैरे, त्याचा हिशोब वगैरे वगैरे, हे ना आधी कळलं ना. आधी कसं होतं की एवढं माझ्याकडनं घे, तुझ्याकडचं उपयोगी मला ते, माझ्याकडचं उपयोगी तू घे, असा एक बिझनेस होता ना. पण या इंग्रजांच्या नंतर त्या थोडासा बुद्धीचा आणि बुद्धीच्या वापराचा जरा व्हायला लागला. म्हणजे माझे वडील शिकलेले नाहीये, मी शिकलोय आणि आता माझा मुलगा शिकणार आहे. तर म्हणजे हे बुद्धीचा वापर या अर्थाने आता सुरू झालाय. तुम्ही बोलताना असं म्हणालात की 7व्या-8व्या वर्षी झालेली एखादी गोष्ट ही आयुष्यभर लक्षात राहू शकते आणि मग त्याच्यातनं, मग तसं जर असेल तर बाळ जेव्हा गर्भात असतं तेव्हाही त्याचा मेंदूचा विकास होत असतो, सो त्याच्यावरही इम्पॅक्ट होत असतो. अगदी होत असतो, कारण आईचा पूर्ण शरीर बाळाच्या शरीराबरोबर कनेक्टेड आहे. करेक्ट. बरोबर आहे. ती जे काही खाणार आहे ते त्याला मिळणार आहे. करेक्ट. आणि ती ज्या एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःला ठेवणार आहे, तिच्या आजूबाजूला जे एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटचा पण परिणाम त्या बाळावर होणार आहे. ओके. आणि बुद्धीचा विकास हा सुरुवातीपासून, म्हणजे अगदी जेव्हा ते एक सूक्ष्म भ्रूण असतं तेव्हा. भ्रूण असतो तेव्हाही बुद्धीचा एक डॉट त्याच्यामध्ये आहे, डोक्याचा पार्ट. अरे वा. आणि तो शरीरामध्ये सगळ्यात मोठा असतो. Correct. जसं ते बाळ पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना होत जातो, तसं डोक्याचा पार्ट छोटा होत जातो आणि शरीराचे इतर पार्ट पण वाढत जातात. तरी पण सगळ्यात शेवटी मेंदूचा भाग पूर्णपणे वाढलेला नसतो. तो बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये येऊन अजून काही गोष्टी त्याला एक्सप्लोअर म्हणू आपण, अनुभव घ्यायचे असतात, समजायचं असतं आणि ते स्टोअर करायचं असतं. त्याच्यामुळे आपण बघतो की बाळांच्या इथे खड्डा असल्यासारखं असतो. हा, आणि आपल्याकडे ते असं माखून भरायचा असतो असं म्हणतात. तो तेलाचा आणि याचा त्याचा काहीही संबंध नाहीये. तो जो एक्सपांड करणार आहे ब्रेन, तो अनुभवाने जो काही मोठा होणार आहे, त्याला स्पेस मिळावी त्याच्यासाठी तो निसर्गाने तयार केलेला खड्डा. ऑलरेडी एक खड्डा करून ठेवला की याच्यात तुला भरायचं आहे आणि आपण त्याला तेल देतो. त्याला तेल देतो, त्याचा काही संबंध नाहीये. खरं तर ते चुकीचं आहे. ओके. सो गर्भांवर परिणाम होतात. म्हणजे मग महाभारताच्या काळामध्ये जी गोष्ट सांगितली जाते की सुभद्रेच्या पोटामध्ये अभिमन्यूंनी चक्रव्यूह कसं मोडायचं वगैरे, हे खरं असू शकतं. हे खरं असू शकतं. म्हणूनच म्हटलं की तो खड्डा एवढ्यासाठीच ठेवलेला आहे की तो सुरुवातीपासून जे त्याचं डेव्हलपमेंट होत आहे, तो पूर्ण प्रोसेस समजून घेतो. स्वतःच्या अवयव वाढीची प्रोसेस सुद्धा त्या ब्रेनशी कनेक्टेड असते. मग गर्भसंस्कार नावाचे जे वर्ग चालतात त्याच्याबद्दल मात्र फारच विचित्र बोललं जातं की गर्भसंस्कार से कुछ नाही होता वगैरे. होतो गर्भसंस्कार, त्या जागी जाऊन तास दीड तास ते गर्भसंस्कार असतील, क्लासेस असतील, तिथे छान तुम्हाला सेल्फ इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातील. स्वतःला काय इन्स्ट्रक्शन्स द्यायचे ते शिकवलं जाईल. तिकडे ते म्युझिक ऐकवलं जाईल, तिकडे काहीतरी छान गोष्टी ऐकवल्या जातील. तुम्हाला प्राऊड फील होईल अशा गोष्टी ऐकवल्या जातील. तुम्हाला सेल्फ ट्रिगर करणाऱ्या गोष्टी ऐकवल्या जातील. ते फील करून दिलं जाईल. पण घरामध्ये 23 तास 30 मिनिटं जे तुम्ही राहणार आहात त्या घरामध्ये तुम्हाला जर फक्त रिस्पेक्ट जरी त्या महिलेला दिला, त्या मातेला दिला, तरी सुद्धा ते बाळ सायकोलॉजिकली फिट येणार आहे. त्याला वर्षानुवर्षे फाईट करण्याचं स्पिरिट मिळणार आहे. म्हणजे तो एवढी एनर्जी आणि एवढ्या गोष्टी घेऊन येणार आहे. शरीरासाठी बदाम खा, काजू खा, याच्यापेक्षा आताचं जग शरीराला खाऊ घालण्याचं नाही आहे. खूप प्रगती केली आता बायोलॉजीने. मागच्या पिढीत, या पिढीत खूप सारे आजार आता संपलेत आणि आता खऱ्या अर्थानं म्हणजे तसं माणसाचं वय पण वाढलंय ना. होय ना. आणि इतक्या मेडिसिनमध्ये इतक्या प्रचंड डेव्हलपमेंट आणि संशोधन झाली आहेत की कुठल्याही आजारावर तुम्हाला औषध मिळतंय आणि सहज मिळते, खेड्यापाड्यांमध्ये मिळते. म्हणजे मग आता खऱ्या अर्थाने मानसिक आजारांकडे किंवा मानसिक वाढीसाठीच काम करायला पाहिजे. अगदी. जेव्हा 0 असेल आणि 1 पासून सुरुवात झाली असेल, त्या 1 वरच निचरा करणे, त्या 1 वरच त्याला रॅशनलाइज करणे, त्या 1 वरच त्याला ताकद देणे, म्हणजे तो 10 पर्यंत जाणार नाही. 10च्या पुढे मात्र
मग त्याला गोळ्या घ्यायला लागतील वर्षानुवर्ष, आणि वर्षानुवर्ष बऱ्याचशा गोष्टी. एखादी गोष्ट मी करतोय आणि त्या गोष्टीतनं मला बाहेर पडायचं आहे आणि मला दुसऱ्या गोष्टीकडे स्वतःला नेऊन ठेवायचं आहे, पण कश्मकश चालू आहे. सो हे जी जद्दोजहद चाललेली आहे की याच्यातनं बाहेर पडण्याची हिंमत होत नाहीये, पण तिकडलं आकर्षण काही सुटत नाहीये, अशा व्यक्तींनी काय करायला पाहिजे? एक सोडून दुसरीकडे शिफ्ट होण्यासाठी आपल्याकडे एक असा समाज आहे, म्हणजे आता मला जवळपास 26 वर्ष झाली काउन्सिलिंग करून. करिअरच्या संदर्भात साधारण 2.5 लाख मुलांपेक्षा जास्त मुलांशी मी बोललो आहे, आणि 1 to 1 दररोज 24 वर्ष झाली साधारण 20 ते 30 लोकांशी बोललो आहे. तर हा प्रश्न बरेच वेळेला येतो की ते मला समजतंय, ते सवय झाली आहे, पण मला ती तुटत नाही, म्हणजे कळतं पण वळत नाहीये. वळत नाही. हा खूप कॉमन गोष्ट येते. कुठलीही गोष्ट ही डिसेन्सिटाईज, म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5 तुम्ही कशी सुरुवात केली तशी मागे या. अच्छा, 10, 9, हा, 8, 7 असं एक धारणा आहे. पण जर तुम्हाला शिफ्ट करायची आहे आणि मला नवीन काहीतरी करून बघायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही पहिल्या गोष्टींबरोबर कोणते बिलीफ्स कनेक्ट केलेत, ओके. पहिल्या गोष्टींसाठी तुम्ही काय बिलीफ्स कनेक्ट केलेत, आणि दुसऱ्यासाठी तुमचे काय बिलीफ्स तुम्हाला तिकडे, कारण हा बिलीफ्सचा खेळ आहे. मला इकडे माझ्या मित्रांनी बोलवलं. माझ्या बिलीफ्समध्ये पहिले तर 2 चांगले मित्र मला भेटणार आहेत, आणि त्यांच्यासोबत मला बसायचा वेळ बोलायचा वेळ मिळणार आहे. त्यांच्यासोबत असं तर होत नाही कुठल्या गोष्टी. हा बिलीफ्स मला योग्य वेळी सांगतो की चल उधर जाना है, तो मोटिवेट करतो. करेक्ट. पहिल्याशी संबंधित बिलीफ्स माझ्यासोबत 4 लोकांना पण माझे बिलीफ्स बरोबर वाटत असतील तर आपण त्या गोष्टीसोबत कंटिन्यू करावं. आणि त्याच्यामध्ये जर इरॅशनल बिलीफ्स जोडले गेलेले असतील तर एका झटक्यात दुसरीकडे शिफ्ट व्हावं. ओके. हळूहळू वगैरे असं काही नसतं. नाही नाही, आता मी 4 तास झालाय माझा मोबाईल, पुढच्या आठवड्यात 3 तास करतो, मग 1 जानेवारीला बंद. ऐसा नहीं होता है. ऐसा नहीं. छोडना है तो छोडना ही. छोडणं आहे तो छोडणं आहे. तुमचं बिलीफ्स हा तू सांगितलेला जो मंत्र आहे हा व्यसनांच्यासाठी खूप जास्त खूप कमी आहे. जास्त महत्वाचं आहे. मला हे व्यसन सोडायचं आहे तर ते सोडायचंच आहे. आज मी जरा कमी कन्झ्युम करतो ऐसा नाही आहे. कसं आहे ना की कोणतंही व्यसन किंवा कोणतंही चुकीचं काम मी कोणाच्या तरी बोलण्यामुळे किंवा मला अपयश येतं त्याच्यामुळे, किंवा लोक मला चांगलं समजत नाहीये त्याच्यामुळे, किंवा मी एवढं करतो लोकांना माझी काही किंमत नाहीये याच्याशी कनेक्टेड काय संबंध आला? सायंटिफिक दृष्ट्या तुम्ही आज त्याला इव्हॅल्युएट करा, त्याला मोजा की माझे जे बिलीफ्स आहेत ते बिलीफ्स विज्ञानाच्या धर्तीवर, विज्ञानाच्या चाचणीमध्ये तपासून बघा आणि सांगा त्याचं काय उत्तर आहे ते. समुपदेशनाने माणसं बदलता येऊ शकतात. समुपदेशनाने माणसं प्रचंड बदललेली आणि सकारात्मक झालेली मी बघितलेली आहेत, अनुभवलेली आहेत. उदाहरणार्थ म्हणजे एखादा एक असा माणूस आहे की जो हत्यारा आहे, खुनी आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे, त्याला सज्जनतेच्या मार्गावर वळवता येतं. एकदा तर तो कायद्याच्या दृष्टीने त्याला शिक्षा झालेली आहे. करेक्ट. त्याच्यानंतर त्याचे जे विचार आहेत ते विचार बदलता येतात. कोणाला तरी मारण्याच्या मागे त्याचे काहीतरी बिलीफ्स असतात की त्याने मला धोका दिलाय, त्यांनी मला चीट केलंय, त्यांनी मला फसवलंय, त्यांनी माझे पैसे बुडवलेत, त्यांनी माझ्या भावाला फसवलंय, त्यांनी मला काहीतरी बिलीफ्स असतात त्याच्या मागे. कारण असतं, ट्रिगर असतो. हा, ट्रिगर असतो. आता हे सगळेच बिलीफ्स असं म्हणतात का मर्डर कर? बरोबर नाही, ते नाही म्हणतात. ते फक्त तुम्हाला सांगतात की ह्याच्यामुळे तू त्याला शिक्षा देऊ शकतोस. करेक्ट. आणि असे पण बिलीफ्स आहेत की ते म्हणतात जाऊ दे, छोड दे, सोड, माफ कर, त्याला मोठा हो. एक म्हणतो नाही नाही, त्याला मारल्याशिवाय मी कसा मोठा होणार, त्यांनी माझं एवढं नुकसान केलंय आणि तो जिवंत कसा, त्याला जिवंत राहण्याचा त्याला अधिकारच नाही ना. मग तो त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, हा जो अहंकार आहे
हा जो सिगमंड फ्रॉइडचा ईद आहे, बाय यांनी मला ते पाहिजे, इगो त्याला सपोर्ट करतो किंवा बरेचदा असं म्हणतो की माझी नीड आहे त्याला संपवणं. सुपर इगो काय करतो, तर त्याला गरज आहे खरंच, तुला वाटतं की हा ती त्या टोकापर्यंत आपण त्याच्याशी बोलावं किंवा शिक्षा करावी. हं? दुसरा जो तार्किक मन आहे, तार्किक विचार आहे, ते तार्किक बिलीफ्स आहेत, ते तार्किक बिलीफ्स असं पण सांगतात, म्हणजे एरवी असतंच प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये दोन्ही बिलीफ्स येतात. एकतर म्हणजे अतार्किक विचार पण येतात आणि तार्किक विचार पण येतो. तार्किक विचार केल्याने तुम्ही मोठे होता. तार्किक विचार केल्याने तुमचे पेशन्स वाढतात, तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढते. तार्किक विचार केल्याने तुम्हाला पोटेन्शियल असल्याचं फील होतं. मारल्यानंतर हतबलतेची फिलिंग येते. अच्छा. हो हो. हेल्पलेस, आतून ते संपलेलं असतं. मग बाहेरून मी कितीतरी दाखवलं, बाहेरून मग तो आवरा तसाच आहे ना, आतून संपलेला असतो. इरॅशनलचा तसंच आहे. होय. आतून असे हे असतं की मी करून दाखवलं, तसं नाही आहे. इरॅशनल बिलीफ्सना जर तुम्ही योग्य पद्धतीने रॅशनल बिलीफ्स बरोबर तुलना केली तर तुमच्या लक्षात येतं की या विचारांमध्ये बदल होत आहेत. वाव. एक घटना घडली आहे की त्यांनी माझा अपमान केला, मला त्याला मारायचं आहे, तसं तुम्ही सांगितलं. किंवा एक कॉमन एक्झाम्पल आपण घेऊ शकतो की माझी सासू, मी एक भाजी केली भेंडीची, आणि ती भेंडीची भाजी तिने उकड्यावर फेकली आणि नवऱ्याने त्याच्यात काही हस्तक्षेप केला नाही. मग ती माहेरी निघून जाते आणि माहेरी निघून गेल्यानंतर ती कोर्टात केस टाकते, मला नाही पाहिजे म्हणून, मला माझे पैसे परत करा किंवा काय अर्धे द्या. मग इरॅशनल बिलीफ्स काय म्हणतो तिच्या डोक्यातला, की आपण पहिल्यांदा जेव्हा घरी आलो बाबांच्या, तेव्हा त्यांनी एवढे मोठे पैसे दिले होते, त्यांनी एवढं छान लग्न लावून दिलं, पण सासूबाईंनी 250 रुपयाची साडी दिली आणि जेव्हा साडी उघडून बघितली ती फाटलेली होती. पण तिथून सुरू होऊन जातं ते. 17 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी ते कनेक्शन ते जोडलं असतं ना. इरॅशनल त्याचं एक वर्तुळ ते पूर्ण करून घेतात ना. त्याच्यावर विश्वास असतो की ह्याच्यामुळे सासू खराब आहे, ही जी इरॅशनल गोष्ट आहे. तेव्हाच जर असं म्हणलं की सासूबाई ती साडी मिळाली पण ती कुठून आणली, आपण बदलून आणू, बदलून आणू आपण, बरं का, ते खराब निघाली आहे, तार्किक विचार झाला, ते नाही बोलायचं. माझ्या नंदेचं आणि तिचंच काहीतरी कारस्थान असेल, मुद्दाम मला तसं दिलं, मुद्दाम मला म्हणजे आत्तापासून ते मला कंट्रोल. काय होतं अशा केसेसमध्ये, तुमचा ब्रेन इतका सुपर पॉवर आहे, जसं मी तुम्हाला म्हणलं की सिगमंड फ्रॉइड असं म्हणतो की 99% तुम्ही खाली अजून एकच टोक तुम्ही बघितलंय, तेवढंच तो इतकं सुपर पॉवर आहे. तुम्ही ज्या पद्धतीचं बिलीफ्स ठेवलं त्याच्यावर इतके विचार तो सुरू करतो की ती फाटलेली साडी म्हणजे वॉरचं रूप घेते. हो. आणि मग तुम्ही ते हेल्मेट, ते सगळं बंदूक, तुम्ही ते ग्रेनेड वगैरे घेऊन तो ते फील आणतो आणि तो म्हणतो की तुझ्यासोबत काहीतरी भयंकर सुरू आहे, अन्याय सुरू झालाय तुझ्यासोबत, आता आगे देख तू क्या क्या होत आहे. काय म्हणजे हा मेंदू आपला AI आहे, इतका पळतो की त्याला फक्त काउंटर करायची गरज असते की एक मिनिटं, खरंच वॉर आहे का ते आपण चेक करून घेऊ आणि त्या माणसाशी बोलून घेऊ ना, की बाबा तुला लढायचं आहे का, मी तर तयार आहे. म्हणजे ते जसं आजकाल ते AI मध्ये होतं ना, की एक प्रश्न मी विचारला त्याचं त्याने उत्तर दिलं की तो पुन्हा खालचा आणखीन एक प्रश्न स्वतःचा ऍड करून विचारतो. म्हणजे तुम्हाला असं विचारायचंय का, म्हणायचंय का, हा, तर ती अतार्किक करून देऊ का, म्हणजे त्या AI वाल्यांनी अतार्किक बुद्धीचा वापर केला. याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होतात. तार्किक गोष्टीमध्ये पण सांगायचंय की तुला हे कन्फर्म आहे का, करेक्ट, तू हवं तर तुला बघायचं असेल तर तू चेक करून बघू शकतेस. इथे असतं ना सेल्फ टॉक मध्ये. करेक्ट. असंख्य माणसं मी अशी बघितली डॉक्टर, की जी स्वतःशी बडबड करत जात असतात. हो. घरात भांडणं झालेली असतील किंवा कार्यालयात भांडणं झालेली असतील तर आपली गाडी बाहेर काढतात, स्वतःशी बडबड करत जातात आणि पुन्हा घरी येऊन शांतपणे किंवा ऑफिसमध्ये येऊन शांतपणे काम करतात. ही चांगली सवय आहे का हे कुठल्या गोष्टीचं लक्षण आहे? निचरा करून टाकतोय बाबा. अग्रेशनचा निचरा होण्याचे हा चांगला पर्याय आहे आणि हे ट्रायल अँड एरर बेसिसवर काही लोकांनी शिकलंय. मी खूप सारे असे लोक बघितलेत की पुस्तक वाचायला घेतात
आणि हे जे तुम्ही म्हणलात ना, ही चांगली सवय आहे. ह्याच्यापेक्षा अजून एक चांगली सवय अशी असू शकते, तुम्ही सकाळी फिरायला जाणं किंवा संध्याकाळी फिरायला जाणं किंवा कुठली तरी एक्सरसाइज कंपल्सरी जोडणं. तेवढं राहतं आपलं. हे हे खूप मस्त आहे. मी उदाहरण असं नेहमी देतो की ताणतणाव जगभरामध्ये आहे. विविध घटनांमधून येणार आहे. तो अपरिहार्य भाग आहे. तो कंपल्शन मधला पार्ट आहे. येणारच. बरोबर. म्हणजे सायकोलॉजिस्ट बिईंग मानसतज्ञ 2 दिवस सोडले तर उरलेल्या 1.5 दिवसामध्ये काय विचारतील, जमेल का आपल्याला? मग एखादी असं उत्तर असेल, नाही वाचता आला तर आपण मोबाईल उघडून बघून मग त्यांना सांगितलं तर येतोच ना. अशा सगळ्या छोट्या मोठ्या ताणतणावांसाठी जसं आम्ही लोक सांगतो ना की छोट्या छोट्या गोष्टींना आनंद मिळवा. छोट्या छोट्या गोष्टी असतात, बरोबर. फार मोठ्या गोष्टींची गरज नसते. समुद्राच्या लाटा जशा समुद्राच्या काठावर येत राहतात. भरतीच्या वेळेला येत राहतात आणि तुम्ही बघा खूप छान असतं ते. असं मोठी होते, छोटी 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 होत जाते, फुटते ती है ना, शेवटी. ती थांबते आणि जाताना काय करते, थोडी थोडी आत झिरपत वर असं अशी ती जाते. होय 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 होय. तर स्वतःच्या शरीरासाठी, मनासाठी, भावनांसाठी, विचारांसाठी कुठली तरी एक्सरसाइज करणं, कुठलं तरी छंद जोपासणं, म्युझिक ऐकणं, चांगल्या लोकांशी गप्पा मारणं, अनकंडिशनल, म्हणजे काही आज कंडिशन नाही आहे. नाहीतर बऱ्याच लोकांना सवय असते की तिकडे एका कपड्याच्या दुकानात काम होतं, तिकडे चाललोच होतं तर भेटून घ्यावं प्रशितला, घर जवळच येते तिथून. म्हणजे कामात काम कर असं न करता निस्वार्थपणे जाणं, गप्पा मारणं. मला प्रेषितकडे जायचंच आहे. जायचंच आहे, फक्त तेवढ्यासाठी तुम्ही जाता आहात. करेक्ट. शेरो शायरी करणं, कुठला तरी बॅडमिंटन सारखा, एखादा लॉंग टेनिस सारखा, क्रिकेट सारखा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या समुद्राच्या काठ जसा मजबूत आणि सॉफ्ट असतो, तो किती जोरात आली तर तिला इतका शांततेत पाठवतो. किती जोरात मोठी लाट येऊ द्या, ती शांत करून पाठवतो तो. साहिल वैसे ही रहता है. साहिल वैसे रहता है. बहुत खूप या सगळ्या गोष्टी त्याच्याशी कनेक्टेड आहे. तुम्ही त्या सुरू ठेवल्या, तुमचा समुद्र केवढंही खवळू द्या, त्याला किती अँगर येऊ द्या जगाला, तुमचा किनारा मजबूत. न्याय व्यवस्थेला या गोष्टी कळत नसतील का? मग न्याय व्यवस्था असं नाही सांगत का की या गुन्हेगारांचं समुपदेशन करा, यांना चांगला माणूस करून समाजात पाठवा वगैरे, असा विचार नाही करत न्याय व्यवस्था? न्याय व्यवस्थेने एक गोष्ट हे केली आहे की ती फॅक्टवर आधारित काम करते. सबूतो के, आपण बऱ्याच पिक्चर मध्ये ऐकलंय, सबूतों की बिना पर ये पाया गया है की इनको बरी किया जाता है वगैरे वगैरे वगैरे. तर न्याय व्यवस्था ही त्याच्यावर काम करते. 2 लॉयर आपली आपली बाजू मांडत असतात आणि मेजॉरिटी टाइम कुठला तरी इव्हेंट, त्याचा घटनाक्रम, त्याचे सबूत मिळाल्यानंतर त्याला शिक्षा होते. शिक्षा झाल्याच्या नंतर, आता मी बरेचदा प्रत्यक्ष सहभागी नाही आहे, पण मानसतज्ञ असोसिएशनचा अध्यक्ष असल्याने महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या लोकांशी बोलणं होतं. वेगवेगळे लोक फोन करतात आणि त्याच्याबद्दल काही डिस्कस करतात. याच्यातनं मला कळतं आणि मी पण काही केसेसमध्ये साक्षीदार म्हणून गेलेलो आहे. तेव्हा माझं असं लक्षात येतं की जे पिक्चरमध्ये पूर्वी पाहिलं आहे किंवा जे ऐकलं होतं त्याच्यामध्ये आणि आजच्या न्यायव्यवस्थेमध्ये प्रचंड बदल झाला आहे. ओके. अगदी रॅशनल स्माइली बोलतात सगळे. बिलकुल ते कागद फेकले आणि आरडाओरड असं तारीख अभिनय, असं कुछ भी असं नाही. काही नसतं. ते म्हणतात की नाही हे डॉक्टरांनी खोटं केलंय, हे झूट आहे वगैरे वगैरे, पण ते तेवढं स्माइली आणि शांततेत म्हणतात. आणि मग जज पण बरेचदा हस्तक्षेप करतात की मुद्द्याचं बोला, उगं काही बोलू नका, पाल्हाळ लावू नका. दुसरी गोष्ट, कोर्टानी आणि पोलीस स्टेशनमध्ये असं कोऑर्डिनेशन सुरू झालंय. कोर्टाकडनं काही मानसतज्ञ अपॉइंट केलेली आहेत आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते काही सूचना देतात, काही केसेसवर काम करतात. अच्छा, हे करतात. हायकोर्टमध्ये पण समुपदेशक आहेत, डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये पण सुरू झालेत आणि जज जेवढे आहेत, न्यायाधीश मंडळी जी आहेत, यांना पण सायकोलॉजिकल
रॅशनलिझमचं ट्रेनिंग दिलं जात आहे. अच्छा. सगळ्याच सरकारी निमसरकारी सगळ्याच याच्यामध्ये हे ट्रेनिंग सुरू आहे. आणि सुधारणा म्हणजे काय, आता त्याला सुधारणा म्हणजे जास्तीत जास्त त्या जेलमध्ये जर तो असेल तर त्याला एक महत्त्वाचं पद दिलं जातं, त्याला कोऑर्डिनेशन दिलं जातं, त्याला लिखापडी दिली जाते, किंवा त्याला रॅशनलिझम न्यायनिवाड्याचे छोटे मोठे जे करेक्ट कार्यक्रम असतात त्याच्या बुद्धीच्या हिशोबाने ते दिले जातात. अगदीच त्याला तीच वागणूक जे त्यांनी केलंय ते नाही देत. कारण मानस शास्त्रामध्ये असं म्हटलंय की घटनेमध्ये कुठली गोष्ट जबाबदार आहे त्या गोष्टीवर काम करा, माणसावर करायची गरज नाही. थॉट पे काम करू. माझा मुलगा मोबाईल खूप बघतोय, तर हा असाच आहे पेक्षा याच्यातलं मोबाईल मधला पार्ट, मोबाईलशी संबंधित प्रॉब्लेम आहे ना. मग अर्णव खराब कसा, अर्णव मधला तो मोबाईलचा पार्ट खराब आहे जो बघतो तो. पूर्ण माणसाला दोष द्यायची गरज नाही. करेक्ट. एक पार्ट त्याच्यातला खराब आहे, तो जास्त बोलतो, तो मोठ्याने हसतो, तो बोर करतो. तो कशाला, त्याचं बोलणं बोर आहे. माणूस हा 100 आहे ना, त्यातली एक गोष्ट खराब म्हणजे 99 पण खराब आहेत अशातला भाग नाही. खराब आहे अशातला भाग. हे असं समुपदेशन राजकारण्यांना करावं असं वाटतं का? की ते फक्त विकासाचाच विचार करतील? करावं असं वाटतं. आणि नावं न घेता मी सांगू शकतो, बरेच लोक येतात पण. येतात, काही मोठ्या हॉटेल्समध्ये बोलवतात की इकडे आलं तर बरं होईल सर आमच्याशी बोलायला वगैरे वगैरे. त्यांच्याही तेही माणसं आहेत, त्यांनाही ताणतणाव येतात आणि त्यांचं पण बिलीफ्स आहे, कुछ भी हो जाए आना चाहिए. आणि एवढ्या एक खासदार मला वाटतं एक 12-13 लाखाच्या लोकांचं लीड करत असेल, करेक्ट, नेतृत्व करत असेल. 12-13 लाख लोकांचं नेतृत्व करणारा तेवढाच टफ माइंडेड असेल ना. तो स्वतःला बनवतो तसा, त्याला पण एक्सपोजर एक्सपिरियन्स येत जातात. पण ही गोष्ट अगदी बरोबर आहे की मानसतज्ञ म्हणून राजकारण्यांचं समुपदेशन करायला खूप आवडेल भविष्यात, आणि त्यांचं केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण कुठून तरी आता रॅशनलिझमकडे वळणं गरजेचं आहे. कारण आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि ते म्हणतात तुमच्यामुळे आम्ही असं झालो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ओके, आता तिकडनं थोडंसं इकडे शायरीच्या प्रांताकडे येऊयात. मानस तज्ज्ञ म्हणून शायरीकडे कसं बघता? कवितेकडे, शायरी. 15 वर्षापूर्वीच्या त्याच्या आधीची गोष्ट असेल. बशीर साहेबांकडे पहिल्यांदा जायची वेळ आली आणि 9-9:30 वाजेपर्यंत 2:30-3 कसे वाजले कळले नाही. आणि मग जेव्हा त्यांनी एक शेर ऐकवला तेवढ्या रात्री 2:30 वाजता, आणि तिथून ते कसं करंट म्हणतो ना आपण की यार आपण सायकोलॉजिस्ट आहे, पण हे लोक पण तिसऱ्या जगातलं बोलतात. हे सिम्बॉलिक म्हणजे एवढा 40 पानांचं भाषण ते 2 ओळीत मांडू शकतात. तो एक शेर होता ना त्यांचा, म्हणजे त्यांनी ऐकवलेला, नींद रूठे हुए लोगों को मना लाई है, नींद रूठे हुए लोगों को मना लाई है, आंख खोलूंगा तो वो फिर से बिछड़ जाएंगे. हो ना. मग कॉलेजच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा त्या नींद रूठे हुए लोगो त्याच्यात त्या कनेक्ट झाल्या त्या. अरे यार करेक्ट आहे, ह्या अनकॉन्शियसवर पण काम करतात हे चांगलं. वा. आणि सिम्बॉलिक काम करतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती का, तो शेर ऐकल्यानंतर एक हलकं वाटतं. ज्या माणसाला तो भिडतो ना, टच करतो, जिसके लिए किसी के लिए लिखा है और जिसने किसी ने वो पढ़ लिया और उसको ऐसा लगा कि ये मेरे लिए है, ये मैं हूं. तर ते एक प्रकारचं कथारसिस आहे. विरेचन असा त्याला जुन्या मराठीतला शब्द आहे. विरेचन. आत्ताच्या आपल्या मराठीतला कॅथार्सिस. कथारसिस आहे. तर तो मोकळा होतो त्याच्याने. करेक्ट. त्याला फील होतं, हा त्याला एक म्हणजे तो जो डाऊन होत असतो त्याच्यामध्ये हा शेर वाचल्यानंतर माझ्यासाठी आहे, थोडा वर येतो तो. आणि सगळ्यात महत्वाचं एक मानसतज्ञ म्हणून मी असं बघितलंय की दुःख, चिंता, भीती, डिप्रेशन, सल, गिल्ट, अपराधीपणाची भावना एका शेरमध्ये आपण ठेवतो.
दुसरे कुठले काही मार्ग त्याच्यासाठी निवडायची गरज नाही पडत. व्यसनांची गरज नाही पडत, कोणाच्या आजाराची गरज नाही पडत. एक शेर तुझ्यावर औषध उपचाराचं काम करतो आणि हो. तो पस बाहेर निघून जातो, वो गंदगी बाहेर निघून बाहेर जाते. क्या बात. कशी आवड लागली तुम्हाला शेरो शायरीची? मग तो बशीर साहेबांचा शेर त्यांनी ऐकवला आणि त्याच्यानंतर मग प्रेमात पडला आता? त्यांच्या प्रेमात पडलो आणि मग सलग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जायचं बोलायचं, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जायचं बोलायचं आणि मग ते एकूण आयुष्याबद्दल पण बोलायचे, फिलॉसॉफिकल बोलायचे. त्यांनी करोगे याद तो हर बात याद आएगी गुजरते वक्त हा जो बाजार सिनेमातला त्यांनी जी काही गझल नझम लिहिली, ती नझम नौशाद साहेबांना कशी पत्रावर 2-2 ओळी लिहून पाठवायची, ते त्याचं करेक्शन करायचे, मग हे इकडून पुन्हा पाठवायचे. काय म्हणजे इंटरेस्टिंग पार्ट होता. आणि मग म्हटलं की अरे एवढा मोठा माणूस आपल्या सोबत आहे. पण ही पुन्हा सायकोलॉजिकलच आहे ना, करोगे याद तो हर बात याद आएगी. ही पुन्हा तुझ्या तार्किक आणि अतार्किक गोष्टींशी जुळल्या गेलेली गोष्ट आहे ना. बरोबर. याचा अर्थ हे जे साहित्यिक आहेत, आर्टिस्ट आहेत, कलावंत आहेत किंवा कलेच्या प्रांतात रमणारी माणसं आहेत, ही सगळी जण त्याचा वापर करून घेतात, त्याच्यामुळे हे समाजामध्ये बॅलन्स राहिलेलं आहे नाही. अगदी इथं म्हणतो साहित्यिक हा सगळ्या विषयांचा बाप असतो, बाप आणि माय दोन्ही असतो. करेक्ट. सो म्हणजे जर चांगला समाज घडवायचा असेल तर पहिल्यांदा चांगला कलावंत घडवायला पाहिजे. अगदी क्या बात आहे. तेच दिशा देणार आहेत. इंटरेस्टिंग काही गोष्टी किस्से असतील तर सांगा ना आम्हाला, ज्याच्यामुळे लोकांना कळेल की अरे मैं भी इससे ही झूंझ रहा हूं लेकिन मैं इससे बाहर निकल सकता हूं. पेरेंटिंगच्या बाबतीमध्ये खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. सध्याच्या काळात जास्त प्रॉब्लेम्स आहेत. खूप जास्त इश्यूज आहेत पेरेंटिंगमध्ये. मी असं बघितलंय की डिसअपॉइंटमेंट माझ्या पाल्याच्या आयुष्यात येऊ नये अच्छा. याच्यासाठी खूप जास्त प्रॉब्लेम सॉल्व्हर आपण त्यांच्यासाठी बनतो. ओके. आपण त्यांच्यासमोर ढाल म्हणून प्रत्येक क्षणी उभं राहण्याचा प्रयत्न करतो. अगदी म्हणजे सर हा की नाही डॉक्टर, हा वॉटर बॅग विसरून येतो, हा डबा विसरतो, पुस्तकं विसरतो, लूज शूजची लेस नीट बांधत नाही, ती टाय नीट त्याला बांधता येत नाही, त्याला बटन लावता येत नाही, केस त्याला नीट विंचरता येत नाही, सकाळी ब्रश नीट करत नाही, अंघोळ नीट करत नाही. म्हणजे इतक्या कंप्लेंट असतात. असे दररोजच्या केसेस आहेत, दररोज. मग त्याची हिस्ट्री जेव्हा घेतो तेव्हा असं लक्षात येतं की 7-8 वर्षापर्यंत त्याचं सगळं यांनी केलंय. हा, भांग यांनीच वाढून दिलाय, टाय यांनीच घालून दिलाय, शूजची लेस यांनीच बांधून दिली आहे. व्हेरी ट्रू यार. त्याला आत्मनिर्भर नाही बनवू दिलं. एक ॲलन मध्ये एका मोठ्या संस्थेमध्ये एक पोरगा इथून राजस्थानला गेला शिकायला आणि तिकडून मग त्याचे आईवडील म्हणले की त्याला काही गोळ्या सुरू आहेत डिप्रेशनच्या, तर तुम्हाला भेटता येईल का? तो येणार आहे आता, त्याची आई आणि तो. तर ठीक आहे, काही हरकत नाही, घेऊन या. आणि मग मी त्याच्याशी बोलायला सुरुवात केलं तर त्याचा प्रॉब्लेम असा होता, त्या मुलाच्या समस्या अशा होत्या की कुठलंही जेवण झाल्यानंतर तो हात धुत नव्हता. अच्छा. ओके. मग बरेचदा हाताचा कुठंतरी वास यायचा, पोटाचे आजार व्हायचे, उलट्या व्हायच्या, मुलं चिडवायचे, बुलिंग करायचे. हे काय आता म्हणलं बाबा नवीन, हात स्वच्छ. म्हणलं मला नाही वाटत मी करत नाही असं, मी करतो. पण मग कधी कधी मी क्लासमध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात येते की हात खराब आहे म्हणून. मग ते कोणीतरी बोलतं. त्याची हिस्ट्री अशी होती. म्हणजे कधीतरी म्हणतोय की हो माझ्याकडनं होतं, कधीतरी. आता सायकोलॉजिस्ट म्हणून आम्ही पहिल्या दिवशी काही त्याला क्वेश्चन आन्सर सुरू करत नाही, आम्ही ऐकून घेतो. त्याला एम्पथी देतो की बाळा रे, तुझं जे काही प्रश्न आहेत, तुझे जे काही समस्या आहेत त्या मला कळत आहेत आणि मी त्या फील करतोय. डोंट वरी, हे काही वेगळं नाही आहे, हे सगळं सर्वसामान्य लोकांसारखंच आहे, हे काही डिफरंट नाही आहे. मग 2-3 परत इकडे पालकांचा काय म्हणला मग तो, अहो आत्ता तर बोलायला सुरुवात केलं मी त्याला, मला काही सायकोमेट्री असेसमेंट करू द्या, बघू द्या नेमकं काय आहे ते. त्यात ते ठीक आहे, पालकांची एन्झायटी वगैरे ते गरजेचं आहे त्यांच्यासाठी, आपण त्याच्यात काही हे नाही म्हणू शकत. पण आजी आई घरी असते, शाळेतनं जायचं असेल शाळेत, आजोबा कडेवर घेणार, आई वॉटर बॅग, आजी बॅग, आणि ते वरातीसारखं ते विमान फ्लॅटवरून थेट त्या गाडीच्या पायरीवर लँड होणार.
मग त्या मावशीकडे हे सगळ्या वस्तू देणार, ती मावशी त्याला घेऊन जाणार, मग तिथून त्याला टाटा बाय बाय. पण तो येण्याच्या आधी पुन्हा ही फौज खाली. खाली अर्ध्या तास आधीपासून पुन्हा त्या पायरीवरून ते विमान घेणार आणि आपल्या घरात लँड करणार. करेक्ट. बरोबर है. उसने कुछ कैरी ही नहीं किया है. क्या नहीं किया. फिर वो मम्मी उसका बुक देखेंगी, होमवर्क क्या क्या दिया है, मग त्याला सुरू करणार शाळेत काय काय झालं. मग आजीला वाटणार की यांनी जेवलं नसेल काही, मग ते टी व्ही लावणार, मग त्याला भरवणार. मग त्या भरवलेल्या हातामध्ये आजी पोळी किंवा भाजी किंवा भात घ्यायला गेली की तेवढ्या वेळात एखादा घासा खाऊन टाकणार, त्याच हाताने ते रिमोट चालवणार आणि मग आजी शेवटी एक पातेला आणणार, त्याच्यामध्ये त्याचा हात बुडवणार, तो पदराला पुसणार. संपलं. ही जर 10-12 वर्षापर्यंतची प्रक्रिया असेल तर हिस्ट्रीमध्ये लक्षात आलं की असं कसं होऊ शकतं ना. क्या बात है. अरे यार असं कसं होगा. पण मग आता काय करणार सर, तो खातच नव्हता ना, भरवावं लागायचं. तर भरवावं लागायचं ना, तर तो खातच नव्हता सर. तो मग त्याला कुठलं तरी कुरकुरे द्यावं लागायचे, वेफर्स द्यावं लागायचे, बिस्किट्स द्यावं लागायचे, तेव्हा खायचं. भेळ आणून द्यावं लागायची, समोसा आणून द्यावं लागायची, तो बाहेरचंच मागायचा. मग आता हे पोरग गेलं ना बोलीमध्ये, डिप्रेशनमध्ये, की हे काय, आता त्याच्या मेंदूला ते कनेक्शनच नाही ना, ABCD मधलं, तो डी गायब आहे, गायब आहे. सही बात आहे. सी मधून ई वर गेलाय. काय अवघड. आणखीन एक मला नेहमी पडणारा प्रश्न असा असतो की अंगात येणं, त्याला आपल्याकडे धार्मिकतेशी जोडलं जातं. पण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की एका बाईच्या अंगात ती देवी आली आणि ती माझ्यासमोर अशी, आणि त्यांनी सभेत सांगितलं, घुमत 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 आली आणि मग माझ्याजवळून गेली. मग पुन्हा दुसऱ्यांदा फिरत 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 तशीच आली आणि मला म्हणाली, विचार तुला काय विचारायचंय, असं तसं, आणि स्वतःच म्हणाली, माझ्या नातवाला महानगरपालिकेत लावून घे. माझा प्रश्न असा आहे की हे अंगात येणं नावाची जी गोष्ट आहे ती सायकोलॉजीशी तुमच्या निगडीत आहे का, आणि ती अशी खूप अति उच्च किंवा उच्च वर्गीयांच्या अंगात येत असतं का, की नसतं येत? कुठल्या लोकांच्या अंगात येतं वर आदर? असं काही नाही आहे. याचे फॉर्म्स आहेत वेगवेगळे. सायकोसोमॅटिक डिसऑर्डर किंवा कन्व्हर्जन असं त्याला म्हणतात. कन्व्हर्जनचं सिंपल विषय असा आहे, एक हिंगोलीकडचा मुलगा 12-13 वर्षाचा मुलगा असेल, त्या मुलाच्या एका तो न्यूरोलॉजिस्टकडे गेला. 2-3-4 डॉक्टर करून तो माझ्यापर्यंत आला. न्यूरोलॉजिस्टने सांगितलं की तू एकदा सायकोमेट्री असेसमेंट करून ये. मुलगा, वडील, आजोबा माझ्यासमोर बसलेले. कंप्लेंट अशी होती की हा वाघासारखा ॲक्शन करतो, थोडाफार आवाज तसा करतो, चेहरा तसा करतो, अच्छा. आणि याच्यात हे अंगात येतं. आता हे नवीन काय आलं आता. ठीक आहे बाळा, तू थोडं बाहेर बस. आई बाबा, आपलं आजोबा आणि बाबा, ते लोक बिचारे ग्रामीण भागातले लोक, कळत जरी नसलं तर जे असेल ते सांगतात, मॅनिप्युलेट नाही करत, लपवून नाही ठेवत, थेट सांगतात, थेट सांगतात. मग आपण पहिला प्रश्न असतो की हे बघा, काही घाबरण्यासारखं नाही आहे, डोंट वरी, थोडं शांत राहा, मी जे विचारेन ते मला सांगत राहा. कोणत्या वेळेत असं करतो? संध्याकाळच्या वेळेला जास्त करतो. ठीक आहे. संध्याकाळच्या वेळेला कोणी त्याचा अभ्यास घेतं का? नाही, कोणी शिकलेलंच नाही सर आमच्या घरात. बरं. संध्याकाळच्या वेळेला काही सासू सुनेचे किंवा जेवणावरून, खाण्यापिण्यावरून काही छोटे मोठे वाद होत असतात का? नाही सर. मग शेजार पाजारची मुलं येतात, धिंगाणा करतात, हा पण त्याच्यामध्ये येतो, म्हणून याच्यावर कोणीतरी धावतं का? नाही सर. घरात काही कोणाला व्यसन? हो सर. कोणाला व्यसन आहे? ह्याला आहे सर, माझ्या बापाला. मुलाला. बरं. मग हा व्यसन करून आल्यावर काय होतं? काय नाही सर, मग मला टप्पर सरकतं, मारतो त्याला मी. आजोबा असं म्हणतात मुलाच्या बाबांबद्दल. ओके, ठीक आहे. अजून काही सांगायचं आहे तुम्हाला? नाही. बसा बाहेर. ये रे बाळा, कसा आहेस तू, कुठून आलास, किती मित्र आहेत, वगैरे वगैरे वगैरे. थोडा त्याला छिल्ला पडतो. हां, थोडा
उसको अपने साथ अटॅच करना पडता है. मग आजोबाचा राग येतो का रे? हो. का बरं? मग पप्पाला मारते ते. त्याला मारा वाटतं ना? हो. सापडलं होतं. ओके. नो प्रॉब्लेम. ठीक आहे बेटा. असं करायची गरज नाही ना. आपण बोलू पण शकतो त्यांच्याशी. ऐकणार नाही म्हणजे. असं केलं तरच कारण जमतं म्हणजे. याच्या आधीचे 12-13 डॉक्टर्स गोळ्या, इंजेक्शन, MRI सगळं करून झालं. आणि त्या लोकांचं पण बिलीफ्स असं आहे ना, की नसवर नस चढली काहीतरी, त्याच्यामुळे असं करता येईल. MRI तर काही म्हणत नाहीये. मग हा एक फॉर्म झाला. दुसरा फॉर्म कुठले तरी खोटं बोलणे, चोरी करणे, ही सगळी जी अंगात येणं, खोटं बोलणे, चोरी करणं, लहान मुलांमधले व्यसन करणं किंवा आपल्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे डोकंच दुखतंय, पोटच दुखतंय, छातीच दुखतंय, दडपण येतंय, चक्कर येतं, हे सगळे कुठल्या तरी गोष्टींचं प्रेशर वाढतंय, त्याच्यातनं बाहेर पडायचं आहे म्हणून हे बिहेवियर केलं जातं. नंबर 2, माझ्या भावनांकडे माझ्याकडे लक्ष द्या म्हणून केलं जातं. मी कुठल्या तरी गोष्टींमध्ये अडकलोय, कॉन्फ्लिक्टमध्ये आहे म्हणून केलं जातं. माझा भावंड किंवा माझी तुम्ही कोणासोबत तरी तुलना करताय, कम्पॅरिझन. ते सिबलिंगमधून हे बिहेवियर केलं जातं. अशा या 4-5 गोष्टी याच्या मागे खूप असतात आणि हे अंगात येणं त्याच्यातच आहे. अटेन्शन सीक होतं ना सगळ्यांचं. करेक्ट. आणि मेरे झाड को हात मत लगाना, सासूला म्हणते ती, सासूलाच पूजा करायला लावते. म्हणजे काय? एस्केपिझम आहे. मला तू जास्त कामं सांगू नको. म्हणजे माझ्या जिच्या अंगात आल्या ती मी सांगते. ती स्वतःशीच हे करते आणि तिचं असं लक्षात येतं किंवा या मुलांचं पण असं लक्षात येतं की फायदा होतोय. सगळे लोक आपल्या मागे पुढे करतात, नमस्कार करतात, पाया पडतात, देवी समजतात, मान देतात. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला सांगत होतो, विशेषतः मुलांना, लहान मुलांना रिस्पेक्ट द्या. तुम्ही जर त्याला असं सांगाल की तुझ्यापेक्षा तुझा भाऊ, तुझ्यापेक्षा तुझी बहीण, मावस भाऊ, आते भाऊ, शेजारी पाजारी तुझ्यापेक्षा छान आहे, चांगला आहे, चांगले मार्क्स मिळत आहेत, असं जर तुम्ही त्याला सांगाल तर तो तीच स्टोरी लिहिणार की मी चांगला नाही आहे. आणि जर त्याच्या विरोधातली त्यांनी स्टोरी लिहिली मग तुमचं काही खरं नाही. तो रिबिलियन होणार ना, तो तुमच्या विरोधात जाणार, करेक्ट. बंडखोर होणार. सो सगळ्यांना समजावून घेत पुढे जात राहणं, समजून घेत पुढे जात राहणं की त्याच्या मागच्या अडचणी काय. कारण तुम्ही कॉन्सिक्वेन्सेसकडे बघता, त्या कॉन्सिक्वेन्सेसच्या आधी बिलीफ सिस्टीम आहे, बिलीफ सिस्टीमच्या आधी घटना आहे. तुम्ही घटनांवर काही नाही करू शकत, तुम्ही बिलीफ्समध्ये बदल करायला पाहिजे, तेव्हा कॉन्सिक्वेन्सेस चेंज होते. क्या बात आहे. तर आपणही हा असं बिहेवियर करतोय याच्या मागे नक्की काहीतरी कारण असेल. म्हणजे आपण एखाद्याला म्हणतो की हा बोलतच नाही, तुम्ही त्याला काय सांगताय? हा बोलत नाही. बरोबर. तो काय सांगेल स्वतःला? मी बोलत नाही. मी बोलत नाही. तो संघर्षात राहील त्याच्या. अरे छान बोललास तू, स्माईल छान आहे तुझी, हाईट छान आहे, पर्सनॅलिटी छान आहे तुझी. बी पॉझिटिव्ह. की तो दुसऱ्या पण ऑप्शन्स ओपन करेल. करेक्ट. तू बोलतच नाही, तुला जमणारच नाही, तो लॉक करेल. मैं इसका स्ट्रेट ड्राइव अच्छा नहीं है, इससे अच्छा उसको ये बोलो की ये पुल शॉट अच्छा मारता है. क्या बात है. शेवटचा प्रश्न विचारतो डॉक्टर, कारण तुझ्यासोबतच्या गप्पा या न संपणाऱ्या गप्पा आहेत. आपण अनेकदा याचा अनुभव घेतलेला आहे. तुमच्यासारख्या मानसतज्ञांची मदत घेऊन आयुष्यामध्ये माणसाला यशस्वी होता येतं, ही गोष्ट खरी आहे. पण मला कुणालाही भेटायचं नाहीये. मला मानसोपचार तज्ञ व्हायचंय, मला माझा स्वतःचा डॉक्टर व्हायचंय, मला माझ्यावरच स्वतःवर थेरपी करायची आहे. काय मूलमंत्र सांगता येऊ शकतो? माझ्यासोबतच्या घटना माझ्या हिशोबाने चांगल्या किंवा वाईट अशा घडू शकतात.
हम्म. माझ्यासोबत वाईट घडलेलं, बोललेलं, अनुभवलेलं असेल मी, हम्म. तर हे असं होऊ शकतं. मी माझी गॅरंटी देऊ शकतो. माझ्या ॲप परसेप्शन मला माहिती आहे. म्हणजे आत काय सुरू आहे ते. मी का, केव्हा, कुठे, कसं बोललो कोणाबद्दल, हे मला माहिती आहे. तसंच इतर व्यक्ती पण तुमच्याबद्दल जर अशा घटना घडल्या किंवा बोलला असेल, तर त्याची त्याची ती मानसिकता असेल तेव्हा तो बोलला असेल. तो बोलू शकतो, त्याला बोलण्याचे अधिकार आहे, त्याचे ते राईट्स आहेत. म्हणजे गोष्ट छोटी-मोठी रॅशनलाइज करणे. रॅशनलाइज झाली म्हणजे तुम्हाला ती स्वीकार येईल. येस. तुम्ही ती गोष्ट स्वीकारली, की मग तुम्हाला काम करायला सोपं जातं. माणसाचं मन हे एक अथांग सागरासारखं आहे आणि सिग्मंड फ्राईड म्हणाल्यासारखे हिमनगाचं फक्त आपल्याला टोकच कळलेलं आहे. खाली खूप साऱ्या गोष्टी आहेत. डॉक्टर संदीप शिसोदेंसोबत चर्चेच्या अशा असंख्य फेरी आपण घेऊ शकतो आणि त्यांना अनेक प्रश्न विचारू शकतो. पण एक अत्यंत कवी मनाचा, एक अत्यंत देखणा, एक चांगला रुबाबदार असा आपला एक मित्र असायला पाहिजे, जो तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देऊ शकतो. 8 आर्स प्रोडक्शनच्या प्रेषित की पोटलीमध्ये अशीच सगळी मित्रमंडळी आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो. थँक्यू व्हेरी मच. आज हिमनगाचं टोक आलंय, तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. Thank you. थँक्यू व्हेरी मच भाई. थँक्यू.